आणि या वयाच्या 85 वर्षी ज्या पक्षासाठी त्यांनी आपलं अविरात्र आपलं सगळं आयुष्य झिजवलं आणि त्याच पक्षात कोणा हवयांना होती, तर मला एवढीच विनंती आहे की या टाकळी अजिब आणि या कवठे गावातील तमाम ग्रामवासियांना माझ्या मतदार बघून एवढीच आहे की ज्या गावडे साहेबांनी या भागाला वैभव प्राप्त करून दिलं, ज्यांना खांद्यावर घेतलं, राज्याच्या विधानसभेत पाठवलं, त्यांना या वयामध्ये तुम्ही पायाखाली घेऊ नका एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि तुमच्यासाठी असणारा लढा मी कधी कमी कुठे पडणार नाही. तुमच्यासाठी अखंडपणे लढत राहील. निवडणूक येतील आणि जातील आणि उद्याचा विजय सुद्धा हा आपलाच आहे, याची तुम्ही काळजी करू नका. एवढीच आपल्याला गावी देतो आणि या ठिकाणी थांबतो. निवडणुकीमध्ये तुमच्या आग्रहाखातर जर राजू उभा करायचा असेल तर सगळ्यांनी मनापासून साथ द्या, सगळ्यांनी मनापासून मत करा. त्याची उतराई उद्याच्या 5 वर्षात तुमच्या लहान मोठ्या कामात तो 100% करेल. मी आताच भाजपबद्दल बोलले. भाजप हा ग्रामीण भागात जरी नौका पक्ष असला, रुजलाच असेल, तरी आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची मोठी सत्ता आहे, सत्तेमध्ये मोठी आहे. आणि कुठलंही काम करायचं असेल तर सत्तेशिवाय करता येईल. राज्याचा मुख्यमंत्री हा माझा एक मित्र आहे. मित्र या अर्थाने का म्हणतो की ज्या वेळेला मी विधानसभेला आमदार होतो त्यावेळेला तो त्या नागपूरच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला आणि माझ्या शेजारी त्याची खुर्ची होती. अत्यंत जिवलग मित्र आहे. तुम्हाला माहित असेल मध्ये तो एका कार्यक्रमाला आला, तो आपल्या घरी आला, तासभर बसला. म्हणजे राज्याच्या पातळीवर आपल्याला मंत्री तर आहेत पण राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा जवळून ओळखतो. आणि ती सगळी कामं जर करायची असतील तर आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. निवडणुकीमध्ये सत्ता घेऊन उपयोग नाही, वरती कामं झाली पाहिजे. हे काम करायचं असेल तर सत्ताधारी पक्ष हा महत्वाचा. नुसतं मोठेपण मिळून जिल्हा परिषद सदस्य होऊन उपयोग नाही. म्हणून मित्रांनो, कदाचित असा निर्णय घेतला तुमच्या आग्रह खातो की जे निर्णय घेऊ त्या निर्णयाला पाठिंबा राहू द्या. उद्या ना परवा दिवशी जे काही फॉर्म भरायचे त्या फॉर्माला मात्र जातीने उपस्थित. मला फोन आला नाही, मला कळवलं नाही. हजारोच्या संख्येने प्रचंड गर्दीत आपला फॉर्म दाखल करू आणि पुढच्या कामाला जे होईल निर्णय त्या निर्णयाप्रमाणे उमेदवारी घेऊन कामाला लागू. त्यामध्ये तुमची महत्वाची साथ राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता विनंती करतो, एवढी शेवटची विनंती माझी पुरी करा. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आयुष्यभर मी लोकांच्या कामापेक्षा काही केलं नाही, पैसा मिळवला नाही, आयुष्याचं सुख समाधान मिळवलं नाही. श्रम आणि कष्ट आणि लोकांचं काम हेच मिळवलं. ते जर पुरे करायचं असेल शेवटची इच्छा पुरी करा. एवढीच कळकळीची विनंती लोकांना. धन्यवाद साहेब.